तुमचे पर्सन मे बी निगेटिव्ह काही थिंकिंग करत असतील तर इथे म्युच्युअल फिलिंग्स आहे. सो ह्या दोन्ही कार्ड्स थ्रू तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे की पॉझिटिव्ह बदल होत आहेत, भाग्यकारक बदल तुमच्यासाठी होत आहे. तुमच्या चक्र तुमच्या जीवनामध्ये आता सुरू होत आहे आणि ते तुमच्यासाठी भाग्यकारक असणार आहे. बिकॉज ऑफ व्हील ऑफ फॉर्च्यून. इट्स नॉट अ नॉर्मल कार्ड, मेजर अर्काना कार्ड आहे, मोठं कार्ड आहे. तुमच्या जीवनातील मोठा बदल दर्शवित आहे. म्हणजे मोठं काहीतरी होणार आहे, बिग असं काहीतरी होणार आहे. बॉटमची एनर्जी आहे, सो बिगच होणार, काहीतरी मोठंच होणार, काहीतरी भाग्यकारकच होणार, काहीतरी असं काहीतरी होणार आहे की भविष्यामध्ये काही कुठल्या जिवंत व्यक्तीने नाही सांगितलं तर ही खोरदेश भावनगरी जी होती, खोरदेश भावनगरी, तर तिची जी मुलं विस्पी आणि इतू असे काहीतरी आहे, तर त्यांची ती 2 मुलं होती. तर त्या 2 मुलांचा मृत्यू होतो कार ऍक्सिडेंटमध्ये आणि त्यांचा आत्मा जो आहे तो स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो. तर त्यांच्या आई इकडे खूप जास्त पॅनिक होते, दुःखी होते. मग ती जी ज्यांच्यामध्ये अशी आत्मशक्ती असते की जे आत्म्यांशी कनेक्ट करू शकतात, स्पिरिट वर्ल्डशी कनेक्ट करू शकतात, त्यांच्याकडे ती माता जाते तिच्या पतीसोबत. माझ्या मुलांचं काय झालं असेल किंवा काय असं तिला जाणून घ्यायचं असतं, उत्सुकता असते. तर ती जी व्यक्ती आहे ती त्या आत्म्यांना इन्व्हाइट करते, त्या मुलांना, विस्पी आणि इतू. तर हे दोघं जे मुलं असतात त्या आत्म्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ते एक गोष्ट लिहितात, ते सांगतात की स्पिरिट वर्ल्ड्समध्ये काय होतं. म्हणजे ह्या शिवपार्वती आहेत. तर हा शिवपार्वतींचा व्हिडिओ पहा तुम्ही, त्यांच्याकडे मन्नत मागा तुम्ही, काय तुम्हाला मागायचे आहे. कारण की अशी मान्यता आहे की जर ह्यांना आपण मागितलं आपली इच्छा. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. गुड मॉर्निंग. आज लवकरच मी सकाळीच आज रीडिंग करायला घेतलेली आहे. माहिती नाही का इंट्युशन्स तसे आले आणि चला सकाळी आज रीडिंग घेऊया. कारण की न्यू मून येत आहे. न्यू मूनच्या संदर्भातल्या एनर्जी आहेत, अमावस्येच्या एनर्जी आहेत, मोस्टली तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असणार आहेत एनर्जी. तर त्या रिगार्डिंग आपण आजची करंट एनर्जी, त्यानंतर डिवाइन मेसेजेस घेणार आहोत. तर पाहूया आपल्याला आज काय मेसेज मिळतात. त्याआधी आपण एक रिच्युअल्स करत आहोत, कारण न्यू मून येत आहे. तुमच्या रिलेशनशिपवरती एखाद्या वेळेस तो भारी असू शकतो किंवा तुम्ही सध्या खूप जास्त विचारचक्रामध्ये आहात, नेगेटिव्हिटीमध्ये आहात. तर ही निगेटिव्हिटी दूर निघून जाण्यासाठी, पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये एनर्जीज एंटर होण्यासाठी मी एक रिच्युअल करत आहे. तर एक पिंक कलरची मेणबत्ती मी घेतलेली आहे, जसे की तुम्ही पाहताय. अशी एक मेणबत्ती मी घेतलेली आहे आणि त्यावरती मी लव पीस असं लिहिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून जशी जशी ती मेणबत्ती पुढे पुढे जाईल तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये जी काही नेगेटिव्हिटी आहे नात्यामध्ये ती दूर निघून जाईल. तर ते एक रिच्युअल आपण करत आहोत. ॲक्च्युली मी तो आधीच केला आहे व्हिडिओ, कारण की चालूमध्ये नाही होत चांगला, सो आधी केलेला आहे. तर मी तो तुम्हाला इथे शेअर करते. तुम्हाला फक्त त्या मेणबत्तीचं जो फ्लेम आहे, जो वरचा भाग आहे पेटता, त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर पाहूया आज तुमच्यासाठी एनर्जीज काय आहेत. अँड आज आपण काही चर्चा स्पिल द टी सोबत करत आहोत, कॉफी सोबत करत आहोत. तर तुम्ही तुमची कॉफी चहा कायचं ते घेऊन या. ही कॅन्डल जळत जाईल तसं तसं तुमच्या जीवनात असणारी निगेटिव्हिटी दूर होऊन एक प्रकारे तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये जी काही सध्या मे बी दुरावा आहे, कटुता आहे, नो कॉन्टॅक्ट आहे किंवा इतरही काही वादविवाद आहे, तर ते दूर निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये प्रेम येत आहे, तुमच्या नात्यामध्ये मधुरता येत आहे, सुसंवाद येत आहे, कम्युनिकेशन येत आहे. सो ही जी काही एनर्जी आहे, ही जी काही हिलिंग आहे मी तुमच्यापर्यंत पाठवलेली आहे. यू हॅव टू ॲक्सेप्ट दिस. तुम्हाला ही एनर्जी जी आहे ती रिसीव्ह करायची आहे. सो मी ही एनर्जी स्वीकारत आहे किंवा थँक्यू डिवाइन किंवा तुमचे कोणतेही इष्टदेव असतील त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करून ही जी काही एनर्जी आहे तुमच्यापर्यंत ही रिसीव्ह करायची आहे. सो ही एनर्जी मी तुमच्यापर्यंत पाठवलेली आहे, जी की खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. ती एनर्जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायची आहे. फोकस ऑन द फ्लेम. ह्या कॅन्डलवरती मी पीस आणि लव असं कोरलेलं आहे. Visualize your partner and you both are very happy together. You feel love and peace in your life. All negativity remove back. Only peace
and love coming in your way. You both are smiling. Receive this energy. It's a very powerful and positive. Your relationship change into very positive way. Accept this energy. Thank you, Divine, to give me this healing. Thank you so much, Divine. Thank you, angels. Thank you, all positive energies. Gratitude. Gratitude to Mother Earth. Thank you so much. थँक्यू डिवाईनला आणि युनिवर्सला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तुमचे ग्रॅटिट्यूड जे आहे तो तुम्हाला डिवाईनला इथे सेंड करायचं आहे. पॉझिटिव्ह जी काही एनर्जी तुमच्यापर्यंत आलेली आहे ती तुम्हाला स्वीकारायची आहे. सो ह्या एनर्जीला तुम्हाला स्वीकारायचं आहे. 1111 म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. सो लेट्स सी पाहूया तुमच्यासाठी कार्ड्स काय निघतायत आज. काय ना असं डिस्टर्बन्स होतोय ना मध्ये मध्ये, त्यामुळे आता प्राण्यांना आपण काही बोलू पण नाही शकत. ओके, एनर्जीज आपल्याला लव्हर्सच्या आलेल्या आहेत. मे बी तुमच्या लव्ह कनेक्शनच्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत. सोलमेट कनेक्शन, ट्विन फ्लेम कनेक्शन, अदर कनेक्शन्स, तर त्या संदर्भात ह्या ऊर्जा आलेल्या आहेत. असू शकतं तुमच्या जीवनामध्ये सध्या जे काही रिलेशनशिप आहे तुमचं ते स्टक आहात तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, बोलणं होत नाहीये तुमचं. तर या संदर्भामध्ये तुम्ही गायडन्स डिवाईनला मागत आहात. शिवशक्तीची ऊर्जा येथे आलेली आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की शिवशक्तींनी येथे आपल्याला ऊर्जा ज्या आहेत त्यांच्या इथे दिसत आहेत. तर नक्कीच ही काही जी काही ऊर्जा आलेली आहे ती तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे. मॅरिड असाल तुम्ही तुमच्या पार्टनरशी तर असू शकतं त्यांचं आणि तुमचं सोलमेट कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे, किंवा तुम्ही अदर जर मॅरेजही झालेलं असेल आणि तुम्ही एखाद्या कनेक्शनमध्ये असाल, ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असाल, स्पिरिच्युअल कनेक्शनमध्ये असाल, आध्यात्मिक कनेक्शनमध्ये असाल, तर त्या संदर्भातील ह्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर ही ऊर्जा जी आहे डिवाइन फेमिनाईनची आहे. तुमच्यामध्ये डिवाइनचे गुण आहेत. यू आर इम्प्रेस. तर तुम्ही डिवाइनली गायडेड आहात. तुमच्या जीवनात जे काही गोष्टी होतात, ज्या काही घटना घडतात त्या कोइन्सिडन्स नसतो, तो काही योगायोग नसतो, तो काही ना काहीतरी डिवाइनच्या प्लॅन थ्रू तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडतात. तर येथे नक्कीच दिसून येत आहे यू आर व्हेरी म्हणजे ज्ञानी आहात तुम्ही, नॉलेजेबल पर्सन आहात. एक मदर टाईप फिलिंग आहे तुमच्यामध्ये. तुम्ही लोकांची किंवा तुमच्या घरच्यांची किंवा जे कोणी तुमच्या संपर्कात आहे किंवा ज्यांच्या सोबत तुम्ही कनेक्टेड असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये कधीही घृणास्पद भाव येत नाही, तुमच्या मनामध्ये कधीही द्वेष येत नाही. तर एक प्रकारे आपल्याला इथे दिसून येत आहे तुमचं नेचर असं आहे की तुम्ही सर्वांशी ममत्व भावाने वागता. तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह नेचर आहे, तुमचा मातृभाव आहे, तुम्ही लोकांना गिव्हर आहात, देण्यासाठी आलेले आहात. हे काही तुमचं स्थान जे आहे ते तुम्हाला सहजासहजी मिळालेलं नाहीये. तुम्ही खूप कष्ट करून आज इथपर्यंत आलेले आहात ते इथे इंडिकेट होत आहे. खूप खस्ता खाऊन, खूप म्हणतो ना टॉर्चर सहन करून, खूप संघर्ष पाहून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. तर ही जी काही तुमची सध्याची स्थिती आहे यू आर इम्प्रेस. आणि सध्या तुम्ही खूप जास्त प्रतिष्ठित अशा एखाद्या पोस्टवरती आहात किंवा काहीतरी सेवा करत आहात तुम्ही समाजाची, किंवा काहीतरी जे आहे तुम्ही पॉझिटिव्हली कार्य करताना येथे दिसून येत आहे. मुकुट आहे. सो येथे दिसून येत आहे राणीसारखा स्वभाव आहे तुमचा, म्हणजे गिव्हर. यू आर गिव्हर म्हणजे तुम्हाला द्यायचं असतं फक्त सगळ्यांना, घ्यायचं काही नसतं तुम्हाला दुसऱ्यांकडून. तर 3 नंबरची एनर्जी आहे. यू आर व्हेरी पॉझिटिव्ह. तुमच्यामध्ये काही दैवीय गुण आहेत, काही चमत्कारिक शक्ती तुमच्याकडे आहे, काही ना काहीतरी असं आहे जे कदाचित अद्याप तुम्हाला माहिती नसेल बट ते इनबिल्ट तुमच्या DNA मध्ये आहे. तर येथे 3 नंबरची एनर्जी आहे. म्हणजे नक्कीच दत्तगुरूंचाही तुमच्यावरती आशीर्वाद आहे. मे बी तुम्ही टीचर, काउन्सिलर, प्रोफेसर किंवा ॲस्ट्रोलॉजी, टॅरोट रिडिंग, इतरही काही गोष्टींमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे. सो येथे नक्कीच दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त नॉलेजेबल आहात. तुम्हाला खूप जास्त नवीन नवीन गोष्टी ऐकायला, अशा स्पिरिच्युअल गोष्टींचं ज्ञान घ्यायला, अद्भुत गोष्टींचं ज्ञान घ्यायला तुम्हाला आवडतं. सो ही तुमची एनर्जी आहे. यू आर डिवाइन बिंग. इम्प्रेसची एनर्जी आहे. डिवाइन फेमिनाईनची एनर्जी आहे. मेल फिमेल कुणामध्येही ही एनर्जी असू शकते. इथे बॉडीशी आपल्याला काहीही देणं घेणं नाहीये, कारण की वी आर ऑल आर स्पिरिट्स. तर येथे
जेंडरशी काही आपल्याला देणं घेणं नसतं, कारण स्पिरिटचं कुठलं जेंडर नसतं. तर येथे आपल्याला शिवशक्तीची ऊर्जा आलेली आहे. तर बहुतेक लोकांचे कन्फ्युजन असतात ते की शिवशक्ती ऊर्जा काय आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन काय आहे. बहुतेक लोकांच्या मनामध्ये हे क्वेश्चन्स असतात. तर आज त्यावरती आधारित आपली ही रिडिंग असणार आहे बेसिकली, कारण की ऊर्जा तशा आलेल्या आहेत आणि असं दिसून येत आहे की सध्याची जी काही फुल मून न्यू मूनची जी एनर्जी आहे त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज झालेले आहात. तुमच्या डोक्यामध्ये सध्या विचार सुरू आहे. तर नक्कीच आपण आज त्यावरती सुद्धा थोडंसं फोकस करणार आहोत, कारण की बहुतेक लोकांचे प्रश्नही असतात की व्हॉट इज दिस कनेक्शन. सो हे बघा, रिलेशनशिप जे आपण 3D मध्ये असतं, विवाह होतो ते आपलं रिलेशनशिप असतं. आपले आई बाबा त्यांच्यासोबत आपलं रिलेशनशिप असतं. त्यानंतर बहीण भाऊ यांच्यासोबत आपलं रिलेशनशिप असतं. आपले मित्रमैत्रिणी यांच्यासोबत आपलं रिलेशनशिप असतं. परंतु कनेक्शन्स जे असतात ते डिवाइन कनेक्शन असतात, ते सोलशी कनेक्टेड असतात, म्हणजे आपल्या आत्म्याशी. ज्यांच्याशी भेटल्यानंतर, त्यांना पाहिल्यानंतर आपल्यातील आत्मा जागृत होतो. आपल्यातील काहीतरी असं डिवाइन आपल्याला शांतता मिळते, एक पीस मिळतो. काहीतरी आपण आपल्याच स्वतःलाच मिळवलंय, आपणच आपल्यामध्येच एकदम असं मर्ज झालोय असं फिलिंग येते. कोणीतरी असं आहे जे आपल्याला अनेक वर्षानंतर, अनेक जन्मानंतर भेटलंय अशी फिलिंग असते. आणि ती जे कनेक्शन असतात ते सोलचे कनेक्शन असतात आणि ते कधीही आपल्याला जज करत नाही, कधीही ते आपल्याशी निगेटिव्ह वागू शकत नाही. सो त्यांच्याही आपल्या जशा फिलिंग असतात तसेच त्यांच्याही असतात, बिकॉज येथे आपल्याला दिसून येत आहे शिवशक्तीची ऊर्जा आहे. तर नक्कीच हे जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत किंवा शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत किंवा एखाद्या स्पिरिच्युअल जर्नीमध्येही आहेत, कारण इथे सोलमेट जर्नीची सुद्धा येथे शक्यता आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की ते त्यांच्या सोलशी, म्हणजे त्यांचे सोलशी कनेक्टेड जे आहेत लोक, त्यांच्याशी ते सध्या डील करत आहेत. सोलमेट्स जे आहेत, हे बघा, आता ट्विन फ्लेम म्हणजे एक आत्मा, त्याचे दोन भाग. सोलमेट म्हणजे आपल्या शेजारचे आत्मा, म्हणजे जसे की वर्गात असतो आपण, वर्गामध्ये आपले वर्गमित्र असतात, तसे सोलमेट्स हे आपले मित्र, आपल्या आत्म्याच्या जवळचे. ओके, हे झाले सोलमेट्स. आणि ट्विन फ्लेम हे एकच आत्मा, पण त्याचे दोन भाग, दोन शरीरामध्ये एकच आत्मा. सो वन सोल कॉन्शियसनेस इन टू बॉडीज अँड सोलमेट्स आर डिफरंट बॉडी. सो सोलमेट्स म्हणजे ते वेगळीच आत्मा आहे, परंतु ते आपल्या आत्म्याच्या जवळचे. ते आपल्याला कधी नुकसान पोहोचवत नाही, ते आपल्याला उलट ग्रोथमध्ये आपली मदत करतात. जसे की आपले ट्विन फ्लेम, तर आपण जशी प्रगती करतो तशी ट्विन फ्लेमचीही होते. सो हे सर्व कनेक्शन्स आहेत. तर आज बहुतेक लोकांचे प्रश्न असतात की नेमकं हे सर्व काय. ॲक्च्युली मला याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता, परंतु आजही वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, आज मी दोन बुक्स आणलेले आहेत की ज्यांना ह्या कनेक्शनवरती डाऊट येतो किंवा जे काही त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात, तर ते थोडे तरी त्यातून ते रिलीफ मिळवतील. त्यानंतर आपण तुमच्या पर्सनची रिडिंग घेत आहोत, तुमचे अदर गायडन्सही घेत आहोत. थोडंसं आपण त्यावरती थोडा प्रकाश टाकतोय. बुक आहे माझ्याकडे. ॲक्च्युली मी अशी स्पिरिच्युअल बुक्स मला आवडतात वाचायला, तर तुम्हालाही थोडी माहिती व्हावी, कारण की बहुतेक खूप लोक जे आहेत ते कन्फ्युजनमध्ये आहेत. हे ट्विन फ्लेम कनेक्शन असतं का, असे जुडवा आत्माय असतात का, अशी जुळी आत्माय असतात का. तर यस, इट्स अ ट्रू. पण त्यावरती आपला विश्वास, बिलीफ्स आपला असेल तर आहे, आणि त्याचे पुरावेही आहेत. इट्स अ फॅक्ट, म्हणजे हे कुठलंही इल्युजन नाही आहे किंवा खोटं नाटं नाही आहे. सो येथे हे एक बुक आहे, नॅशनल बेस्ट सेलर बुक आहे. हे इंग्लिशमध्ये पण आहे, परंतु मी हे हिंदीत मागवलं. जीवात्मा जगत के नियम, द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड्स. कारण की काही समजून सांगायला पण थोडं बरं पडतं, दुसऱ्यांनाही थोडं व्यवस्थित समजतं. तर येथे नक्की आपल्याला हे सांगितलेलं आहे की एक स्पिरिट वर्ल्ड असतं. आपला मृत्यू झाल्याच्या नंतर एक वर्ल्ड असतं, तेथे आपण जातो मृत्यूनंतर. ते एक वेगळं जग आहे. आणि हे कुणी सांगितलं, हे काही कुठल्या जिवंत व्यक्तीने नाही सांगितलं. तर ही खोरदेश भावनगरी जी होती, खोरदेश भावनगरी, तर तिची जी मुलं विस्पी आणि इतू असे काहीतरी आहे, तर त्यांची ती दोन मुलं होती. तर त्या दोन मुलांचा मृत्यू होतो कार ॲक्सिडेंटमध्ये, आणि त्यांचा आत्मा जो आहे तो स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो. तर त्यांच्या आई इकडे खूप जास्त पॅनिक होते, दुःखी होते. मग ती जी ज्यांच्यामध्ये अशी आत्मशक्ती असते की जे आत्म्यांशी कनेक्ट करू शकतात, स्पिरिट वर्ल्डशी कनेक्ट करू शकतात, त्यांच्याकडे ती माता जाते तिच्या पतीसोबत. माझ्या मुलांचं काय झालं असेल किंवा काय असं तिला जाणून घ्यायचं असतं, उत्सुकता असते. तर ती जी व्यक्ती आहे ती त्या आत्म्यांना इन्व्हाइट करते, त्या मुलांना, विस्पी आणि इतू. तर हे दोघं जे मुलं असतात त्या आत्म्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ते एक गोष्ट लिहितात, ते सांगतात की स्पिरिट वर्ल्ड्समध्ये काय होतं. म्हणजे
हे जे काही पुस्तक आहे त्या आत्म्यांनी सांगितलेलं आहे की तिकडं काय घडतं ते कुणी जिवंत व्यक्तीने नाही सांगितलेलं. फक्त ज्या व्यक्तीच्या शरीरात ही आत्मा आलेली आहे त्या व्यक्तीने ह्याचं फक्त लिखाण केलेलं आहे. सुरुवातीला त्यांना लिखाण करायला जमत नव्हतं, मग नंतर हळूहळू त्यांना ते जमलं. मग त्यांनी जसं जसं सांगितलं वरते काय वरच्या जगात काय असतं काय नसतं, किती लोक असतात, म्हणजे याच्यात भरपूर आहे. कोणत्या कोणत्या लोकांमध्ये कशी कशी शिक्षा दिली जाते, कोणते स्तर उच्च स्तर असतात, वरचे उच्च आत्माए कोणती असतात, काय असतात. तर हे सर्व येथे ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. चांगलं पुस्तक आहे, परंतु एक होतं की हे पुस्तक वाचलं डोकं खूप दुखतं. सो बघा, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा. तर ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की जसं आपल्याला प्रश्न पडतो जुळी आत्मा असतात का, ट्विन फ्लेम्स असतात का, तर यस, ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ट्विन फ्लेम्स असतात. सो इथे बघा पेज नंबर 119 वरती दिलेलं आहे. हे उलट दिसेल तुम्हाला, जुडवी आत्मा आहे. मी तुम्हाला टाकते ह्याचं स्क्रीनशॉट. जुडवी आत्माए. तर ही जुडवा आत्माए कशी आहेत, प्रत्येक आत्मा की एक जुडवा आत्मा होती है. म्हणजे मी नाही सांगितलेलं, हे जे आत्मा होते ते वरती गेलेले त्यांनी हे सांगितलेलं आहे, बरोबर. त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी विचारलं की अशी जुळ्या आत्मा असतात का, तर हो अशा आत्मा असतात. म्हणजे त्यांचे सांगतो, प्रत्येक आत्मा की एक जुड़वा आत्मा होती है. बड़ी मुश्किल हो जाती है जब एक जुड़वा आत्मा उच्च स्तर पर और दूसरी निम्न स्तर पर हो. जो आत्मा उच्च स्तर पर होती है उसे अपनी जुड़वा के समान स्तर पहुंचने के लिए प्रतीक्षा करनी पड़ती है. इस कारण जीवात्मा जगत में उच्च स्तर पर स्थित आत्मा को पृथ्वी पर रहने वाले निम्न स्तर स्थित आत्मा को प्रोत्साहित करना पड़ता है. पृथ्वी पर की जुड़वा आत्मा को उच्च स्तर पर ले आना बहुत ही मुश्किल काम होता है. सभी जुड़वा एक साथ रहना चाहते हैं. म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला काय कळतंय की जुड़वा आत्माएं असतात. म्हणजे बघा, अपने साथी के लिए इंतजार करने वाली जुड़वा आत्मा की इच्छा इतनी प्रबल हो जाती है और सच्ची होती है कि वह अपने साथी की मदद करने के लिए पृथ्वी पर जन्म लेती है. म्हणजे असं त्यांना दिसतं की समजा आता जुड़वा आत्मा आहे, एक आत्मा ही ते 3D मॅट्रिक्स मध्ये फसलेली आहे, जी फक्त पैसा कमवण्यामध्ये किंवा जी फक्त इतर नेगेटिव्ह एनर्जी मध्ये असतात ना, व्यसन वगैरे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अडकलेली असते, किंवा दुसऱ्या इतर गोष्टींमध्ये अडकलेली असते, जी स्पिरिच्युअलिटीकडे जायला तयार नसते. तर त्यावेळेस त्या आत्म्याचा विकास व्हावा यासाठी त्याची जुळी आत्मा ती येते पृथ्वीवरती, आणि ती आत्मा काय करते, त्या दुसऱ्या आत्माला प्रेरित करते की बाबा तू स्पिरिच्युअल हो, तुला तिकडं नाही राहायचंय, ते तुझं खरं घर नाहीये, ते तुझं खरं जीवन नाहीये, कारण की तुला तुझ्या आत्म्याची ग्रोथ करायची म्हणून तू इथं आलेला आहेस. तू इथं हे सगळं मोहमायामध्ये फसण्यासाठी नाही आलेला. ते इतर लोकांनी इतर ठिकाणी सगळ्यांनी सांगून जेव्हा जेव्हा थकलेलं असतं तेव्हा ती जुळी आत्मा जेव्हा त्यांचे इन्काउंटर होतं तेव्हा ते एकमेकांना पाहतात. ते त्याच वेळेस त्या जी उच्च स्तरवरची आत्मा असते तिला कळतं की हे सगळं काय आहे, हे काय आहे. ती शोध घेते की नेमकं ह्या व्यक्तीला पाहिल्यानंतर असं काय. मग त्यांना कळतं की ही एक जुळी आपली आत्मा आहे आणि हिला आपल्याला उच्च स्तरावर आध्यात्मिक स्तरावरती घेऊन जायचं आहे. तर त्यांचं पुढं मिशन खूप मोठं असतं आणि त्या मिशनसाठी त्यांना कार्य करायचं असतं. म्हणून ती त्या आपल्या आत्म्याला सतत जागृत करत असते की तू हे समजून घे, तुला मी काय सांगते ते कळू दे, तुला काय काय तुला मला होतं मी ते तुला सांगते, कारण की तू पण माझंच एक रूप आहे, तू पण माझीच एक आत्म्याचा भाग आहे. म्हणून ती ही जी काही दुसरी आत्मा असते ती त्या आत्म्याला सारखं सारखं सांगत असते की माझं तुझं काहीतरी रिलेशनशिप आहे, माझं तुझं कनेक्शन आहे, तर माझं तुझं एक मला तुला पाहिल्यावरती फिलिंग्स अशा वाटतात, अशा जसे की कधी कधी खूप पास्ट लाईफची फिलिंग वाटते. तर हे जे सांगते कोणती तरी आत्मा अशी सांगते दुसऱ्या आत्म्याला, तेव्हा ते समोरच्या आत्म्याला हे समजत नसतं, कारण की ती खूप 3D मध्ये असते, मॅट्रिक्स मध्ये असते, तिला ह्या गोष्टी समजत नसतात. मग ती विश्वास नाही ठेवत. मग हळूहळू जसं डिवाइन कार्य करतं किंवा ती जी दुसरी आत्मा आहे त्याच्यासाठी कार्य करते, खूप स्पिरिच्युअल होते, खूप ध्यान धारणा मेडिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी करते की ती आत्मा जागृत व्हावी. कारण की ती जर आत्मा जागृत झाली नाही तर ह्याही आत्म्याला मोक्ष मिळणार नाही. कारण की हे दोघंही एकच भाग आहेत ना, सॉरी एकच आत्मा आहे ना, दोन शरीरामध्ये असतात. तर मग ही त्या आत्म्याला जागृत करण्यासाठी ही आत्मा खूप जास्त त्याला पुढं पुढं प्रेरित करते. आणि नंतर मग त्यांचं एक मिशन असतं दोघांचं मिळून. हे जे सेपरेटली मिशन करतात हे एक मिशन आहेच त्यांचं, परंतु जे दोघं मिळून एक मिशन असतं त्यांचं पुढे तेही त्यांना करायचं असतं. त्यासाठी डिवाइनने ह्या आत्मा तयार केलेल्या असतात. तर येथे दिलेलं आहे त्यांनी बहुतेक चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे ते फक्त आपल्या अवचेतन मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात ते जाग करायला येते. म्हणजे
असं नाही की याच्यामध्ये जे दिलंय ते सगळंच आपण खरं नाही म्हणू शकत, परंतु जेवढं आपल्या एक्सपिरियन्स थ्रू किंवा अदर जे आपल्या इतर लोकांना जे एक्सपिरियन्स येतात त्याच्यातूनही त्यांना कळतं आणि ते शोध घेतात, तेव्हा त्यांना कळतं की ह्या अशा गोष्टी असतात. आणि मग ह्यामध्ये एवढं नाही दिलंय त्यांनी, परंतु जसं ज्यांचे जसे एक्सपिरियन्स असेल ते घेतील याच्यातून. तर मला तरी एवढं कळालंय की जुडवा आत्मा असतात, म्हणजे जुळी आत्मा असतात, एवढं मात्र येथे फिक्स कळाले. आणि ती जी एक आत्मा असते ती थोडीशी आध्यात्मिक स्तरावरती, उच्च स्तरावरती असते, आणि दुसरी जी आत्मा असते ती एवढी नसते. सो मग ती फक्त तिला जागृत करते, आणि ज्यावेळेस ती पण जागृत होते त्यावेळेस तिलाही आठवतं की हा माझं ध्येय काय आहे, मला काय करायचं आहे, किंवा मी इथे कशासाठी आलोय. तर हे असतं. हे झालं ह्या बुक मधलं. त्यानंतर हे बुक मी मागे एकदा दाखवलेलं होतं, वॉटर ट्विन फ्लेम. तर हे नंतरचं आहे. हे आता हे जुनं बुक आहे. हे जे आत्म्यांनी लिहिले हे एक बुक आहे. अँड ट्विन फ्लेम्स द अल्टिमेट लवर. यामध्ये लवर म्हणजे काय, प्रेम कुणावर करतं माणूस की आणि प्रेम केलं काय फक्त त्याच्याकडून घ्यायचं असतं का, नाही तर त्याच्या उच्चतेसाठी कार्य करायचं असतं, की त्याला नाही आपल्याला पडू द्यायचंय खाली, त्याला नाही अशा ह्या मोहमायाच्या कलियुगाच्या कचऱ्यामध्ये नाही पडू देणार आपण. असं जितकं आपल्याला वाटतं की ते उच्च स्तरावर यावं त्यासाठी कार्य करते एक आत्मा. सो ह्याला प्रेम म्हणतात, आय थिंक सो, डिवाइन लव. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की व्हॉट आर ट्विन फ्लेम्स. तर येथेही दिलेलं आहे, ट्विन फ्लेम्स आर मॅनिफेस्टेड फ्रॉम द व्हेरी सेम सोल एसेन्स, म्हणजे सेम सोल असतं त्यांचा, ऑर मोर ॲक्युरेटली द सेम सोल ब्ल्यू प्रिंट, म्हणजे त्यांचं जे ब्ल्यू प्रिंट असतं ते एक असतं. अ सोल ब्ल्यू प्रिंट इज एक्झॅक्ट सेम कॉन्सेप्ट ॲज फिजिकल डीएनए, म्हणजे त्यांचा फिजिकल डीएनए सुद्धा एकच असतो. तर meaning our souls are created with individual specific code, qualities and traits that makes us uniquely us, just as we have physical DNA that make up our physical genetics and disposition, so too do we have soul DNA that make us who we are spiritually and non-physically. A good example of this is how physical identical twins share the same genetic DNA and twin flames share the exact सेम सोल डीएनए. तर सेम डीएनए असतो ट्विन फ्लेमचा, सेम डीएनए म्हणजे शरीरातली अंतर्गत रचना जी असते ती एकच असते. त्यानंतर ट्विन फ्लेम्स आर युनिक अमॉंग इच अदर इवन दो दे शेअर द सेम सोल ब्ल्यू प्रिंट. दिस इज बिकॉज टुगेदर दे आर कॉम्प्लिमेंट्स टू द वन सोल ब्ल्यू प्रिंट रॅदर दॅन कार्बन कॉपीज ऑफ इट. म्हणजे ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना पूर्ण करतात. सो हे झालं ट्विन फ्लेम. हे खूप मोठे कोच आहेत, हे जेफ अँड शेरिया, त्यांचं एक कोचिंग इन्स्टिट्यूटच आहे. तर ह्या संदर्भामध्ये ट्विन फ्लेमच्या संदर्भामध्ये सोलवरती आहे, हे सर्व आत्म्यावरती आहे. जे लोक म्हणतात की ट्विन फ्लेम आहे का नाही, काय आहे ते ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी हे आहे. त्यानंतर काहींना ते आफ्टर मॅरिडे भेटतात. ज्यावेळेस तुमच्या सोलची जशी जागृती होईल तसं ज्यावेळेस डिवाइन टाइमिंग असेल त्यावेळेस त्या गोष्टी घडतात. असं नाही की मग आता हे आफ्टर मॅरेज का भेटले किंवा अगोदर का नाही भेटत, असं हे आफ्टर तुमची जागृती जशी होईल, तुम्ही जसं स्वतःवरती कार्य कराल तसं ते तुमच्या जीवनात घडत जाईल. तर येथे आपल्याला काय दिलंय, डू नॉट फ्रेट इफ यू फाइंड दॅट युअर ट्रू ट्विन फ्लेम इज मॅरिड विथ चिल्ड्रन टू अनदर पर्सन. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसोबत त्यांना मुलं बाळ काही असतील तरी पण यांनी काही फरक पडत नाही. You and your twin flame will always have a perfect and harmonious connection deep in your hearts that can never be tarnished. म्हणजे तुमच्या दोघांमधलं जे कनेक्शन असतं ते एक डीप हार्मोनियस असतं. वरती किती दाखवा तुम्ही, म्हणजे बोलणार नाही, भांडणं वगैरे असं सगळं दाखवतात, परंतु एक डीप कोर मध्ये जे आहे त्यांचं हार्मोनियस कनेक्शन असतं, जे ते कधीही वरती दाखवत नाहीत. सो त्यांना माहिती असतं की त्यांच्या हार्टमध्ये माहिती असतं की नेमकं हे काय आहे. That person may again find a way into your life if you continue to choose to follow the deepest desire for love in your heart. जर तुम्हाला तुमचं ट्रू लव्हच पाहिजे आहे तर नक्कीच तुमचे पार्टनर तुमच्यासाठी पुढे येतात. गॉड शेप्स आवर लाईफ्स इन मिस्टेरियस अँड वंडरफुल वेज. म्हणजे गॉड, भगवान, परमेश्वर, आपण त्यांना तर नाही हे करू शकत, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की ते तुमच्यासाठी काही ना काहीतरी असं बनवतात जे तुमच्यासाठी आहे. आणि डिवाइन तर खूप मिस्टरीज आहे, खूप रहस्यमय आहे. आपण तर त्याच्या समोर काहीच नाही, आपण तर काहीच नाही ब्रह्मांडातील, आपण एक कण पण नाही. सो आपल्याला माहिती आहे एक छोटासा कोरोना, एक व्हायरस सगळ्या जगाला हे करू शकतो. तर मग आपण डिवाइनची तर आपण ते विचारच नाही करायला पाहिजे की काय करू शकतो परमेश्वर.
सो इथे हे सुद्धा होतं. तर याच्यावरती आपला विश्वास, याच्यावरती विश्वास नसेल तर ज्यांचा डिवाइनवरती विश्वास आहे, परमेश्वरावरती विश्वास आहे, तर त्यांना नक्कीच या गोष्टी कळतात. If you have in your heart a deep desire for your true twin flame union, then you will soon find that your twin flame was waiting there for you all along. तर ते सुद्धा तुमचीच वाट पाहत असतात. जर तुमच्या मनामध्ये डिझायर असेल, तुमच्या मनामध्ये एक इच्छा असेल ट्रू लव्हची, तुम्हाला खरं प्रेम पाहिजे असेल, तर ते तुमच्यासाठी असतात. अँड द स्टेप्स फॉरवर्ड टू युअर हार्मोनियस ट्विन फ्लेम युनियन आर ऑलवेज रिव्हील्ड इन परफेक्ट डिवाइन ऑर्डर. तर येथे काय सांगितलंय? ऑलवेज रिव्हील्ड इन परफेक्ट डिवाइन ऑर्डर, म्हणजे जेव्हा परमेश्वराची इच्छा असते, जेव्हा डिवाइन टायमिंग असतो, त्यावेळेसच ते रिव्हील होतं. सो जेव्हा तुम्ही पृथ्वीवरती भेटता एकमेकांसोबत, कधी कुठून भेटतात काही सांगता नाही येत, अचानकच त्या गोष्टी घडतात. तर ह्या ज्या काही अचानक एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात आली, तुमचं जीवन बदलून जाईल असं काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील, किंवा एक तुम्हाला फिलिंग खूप होम लाईक अशी फिलिंग वाटली असेल तुम्हाला, एक ह्यांना काहीतरी आम्ही कुठेतरी बघितलं, एक ओळख तुमची निर्माण झाली असेल, एक डीप डाईव्ह तुम्ही गेले असाल, स्वतःमध्येच अंतर्मुखी झाले असाल, तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर शोधायची असतील, काही तुमचं 24/7 तुम्ही थिंकिंग करत असाल त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये, आणि तर नक्कीच हे एक कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे. सो यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. हे परफेक्ट डिवाइन ऑर्डरवरतीच ह्या गोष्टी होतात. युनियन होतं सुरुवातीला, एन्काउंटर होतात गोष्टी, नंतर तुम्ही ते शोध घेता, नंतर सेपरेशन बऱ्याच वेळ चालतं, बऱ्याच लोकांचं 4-4, 5-5 वर्ष, 2-2, 3-3 वर्ष चालतं. नंतर मग डिवाइनची मर्जी असेल, डिवाइनच्या मनात असेल, किंवा दोघांचे इनर वर्क थ्रू, दोघांच्या गोष्टी ज्या काही करतात पुढे असते, भरपूर आहे त्याच्यामध्ये. तर त्या गोष्टी केल्याच्या नंतर नक्कीच तुमचं पुन्हा एकदा रियुनियन होतं, आणि तुम्ही दोघं मिळून पुन्हा एकदा काहीतरी एक मोठं सोल मिशन करता, दोघं मिळून करता. हे जे तुम्ही करत असाल कदाचित आता काही, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही, कारण की मदर अर्थला ती फ्रिक्वेन्सी पाहिजे असते तुमच्या दोघांचीही, लव्ह फ्रिक्वेन्सी. त्यांनी जी काही ही डिवाइनची फ्रिक्वेन्सी वाढते, डिवाइनची जी काही इथे निगेटिव्हिटी वाढलेली आहे ती कमी होते, बिकॉज ऑफ यांच्या लवमुळे, यांच्या पॉवरमुळे. कारण की दोन्ही पण पॉवर असतात, पॉवर हाऊस असतात, दोघांमध्ये खूप जास्त ऊर्जा असते, आणि त्यामुळे मग ते पृथ्वीची ऊर्जा वाढवतात, पॉझिटिव्हिटी वाढवतात पृथ्वीची. लव्ह इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ गॉड. तर नक्कीच ह्याच्यात भरपूर आहे. ह्या बुकमध्ये सुद्धा आहे मीटिंग कशी होते, मग काय होतं, म्हणजे हे प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हनुसार आहे. सगळ्यांची जर्नी जी आहे वेगळी आहे, परंतु जे म्हणजे स्टेप्स आहेत त्या सेम असतात. आता एखादी परीक्षा आपण देतोय, आपल्याला माहिती आहे, पण सिलेबस तर सेमच असतो. कुणी ह्या मार्गाने जातं, कुणी आधी ह्या अभ्यास करतो, कुणी नंतर तो अभ्यास करतो, परंतु जातात शेवटी परीक्षेला एकाच. तर अशा प्रकारचं हे आहे. हे असे 2 बुक आहे. ह्याच्या दोन्ही बुकमध्ये मला हे त्याचं मटेरियल सापडलं. सो तुम्ही समजून घ्या, कारण की मला अभ्यास करायला आवडतं. तर हे होते. आता ज्यांना हे काय म्हणतात, कन्फ्युजन असतं, हे ट्विन फ्लेम काय असतं त्यांनी हे बुक वाचावेत, किंवा आणखीन काही तुम्हाला नॉलेज हवा असेल डीप ह्याच्यामधील, तर तुम्ही नक्कीच माझा संपर्क साधू शकता, कारण मी याचा अभ्यास केलेला आहे. तर ठीक आहे. तर हे होते तुमचे डाऊट्स हे ट्विन फ्लेमच्या संदर्भामध्ये. तर आता पाहूया तुमची ही शिवशक्तीची जी ऊर्जा आहे बघा. ट्विन फ्लेम्स आर शिवशक्ती, राधाकृष्ण हे असे पण आहेत, रामसीता असे पण आहेत. तर मोस्टली एनर्जी आपल्याला शिवशक्तीचीच जाणवते, कारण की मी शिवजींचे भक्त आहे. सो येथे नक्कीच दिसून येत आहे की शिवशक्तीची ऊर्जा आहे तुमच्या अराउंड. तुम्ही मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ट्विन फ्लेम आहे. आय थिंक आजचा व्हिडिओ मोठा झालेला आहे, मोठा होईल. आणि तुम्हाला एक मंदिरही मी दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. आजचा एक पॉवर पॅक आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईबच करायचं आहे, कारण की सर्व सबस्क्रायबरसाठीच आहे, माझ्या इतर व्ह्युअर्ससाठी नाही आहे. सो सबस्क्राईब द चॅनल. तुम्ही पाहत असाल, तुम्हाला जर आवडत असतील व्हिडिओ, तर देन यू हॅव टू सबस्क्राईब दॅट. सो 1 मिनिट लागतो सबस्क्राईब, 1 मिनिट आणि 1 सेकंदही लागत नाही, तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका. ॲक्च्युली माझी पण तब्येत जरा आज बरी नव्हती, पण मी पण चालले आता 2-3 दिवस. तर लेट्स सी, पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. काय एनर्जीज येतात पाहूया. तर काय करायचं आहे ह्या अमावस्येच्या दरम्यान, जे कोणी ह्या एनर्जीमध्ये आहे, किंवा जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे, सोलमेट रिलेशनशिपमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी या ऊर्जा असतील. डिवाइन प्लीज गाईड मी. ओके, तर नक्कीच येथे ऊर्जा आलेल्या आहेत आपल्याला. 1 मोर कार्ड प्लीज, 1 मोर कार्ड. ओके, 2 क्वेश्चन. ओके, तर इथे आपल्याला दिसून येत आहे ऊर्जा ज्या असणार आहेत.
तर ऊर्जा तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये वॉन्ट्सचे कार्ड आलेले आहे. सो येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये ते विचार करत आहे. रिलेशनशिप सेटिंग्स होत आहे आता सध्या आपल्याला दिसून येत आहे. रिसेट होत आहे. जर तुमचं खूप जास्त कन्फ्युजन झालं असेल, तुम्ही निगेटिव्हिटीकडे गेले असाल, तुम्हाला कळत नसेल नेमकं काय करायचं आहे भविष्यामध्ये, तर आता एक मार्ग दिसेल तुम्हाला. आता काहीतरी डायरेक्शन तुम्हाला दिसेल. कारण 3 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेले. गुरु आहेत, हे आपले दत्त गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, स्वामी समर्थ आहेत, ते आपले टीचर आहेत. ते आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये येतात. ते आपल्याला मार्ग दाखवतात, त्यावरती आपल्याला जायचं असतं. असू शकतं अशी कोणीतरी गुरुची एंट्री तुमच्या जीवनामध्ये होत आहे, जी तुम्हाला पुढील मार्ग जो काय आहे ते दाखवणार आहे. तर येथे नक्की दिसून येत आहे 3 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड. तुम्ही दत्तगुरूचे भक्त आहात, स्वामी समर्थांचे भक्त आहात. तुम्ही काहीतरी सेवा केलेली आहे, ह्या जन्मामध्ये केलेली आहे, मागच्या जन्मामध्ये केलेली आहे. परंतु आता जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात, आता जर तुम्ही इल्युजनमध्ये आहात, आता जर तुम्ही कसल्या तरी भ्रामक स्थितीमध्ये आहात, तर तुम्हाला मार्ग दाखवला जाईल. तुम्ही जर काही गोष्टी व्यक्त करू शकत नसाल, तर आता पॉझिटिव्ह वे येत आहे तुमच्याकडे, पॉझिटिव्हिटी येत आहे. इथून पुढे तुमचा मार्ग जो आहे मोकळा आणि एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होत आहे. तर नक्कीच ही तुमच्याकडे पाठवत आहे. दिस इज अ क्रिस्टल फॉर यू. तर नक्कीच तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये, अबंडन्स, पीस, पैसा, योग यासाठी नक्कीच मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल हिलिंग्स टुवर्ड्स यू. असू शकतं बऱ्याच लोकांना हिलिंगची गरज आहे. तर काहींच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे मागील काही ज्या काही तुमच्या पितृंच्या संदर्भात ऊर्जा आलेली आहे येथे. तर ही जी काही अमावस्या आहे, तर तुमच्या जे रिलेशनशिपमध्ये सध्या स्ट्रगल आहे किंवा काही कन्फ्युजन आहे, काही तुम्हाला इल्युजन जाणवत आहे, तर तुम्हाला ह्या रिलेशनशिपमध्ये पुढे जाण्यासाठी तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला मदत करतील, तुमचे पितृ तुम्हाला मदत करतील. तुम्हाला ब्लॉकेजेस जे आहेत सध्या तुमच्या जीवनामध्ये ते दूर करण्यासाठी पितृ तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे. पितृ तुम्हाला संरक्षण प्रदान करतील, तुम्हाला मार्ग दाखवण्यामध्ये, पुढे जाण्यामध्ये. मार्ग तर गुरूंनी दाखवला, परंतु आता पुढे जाण्यामध्ये तर आशीर्वाद लागतील की नाही तुम्हाला कोणाचे तरी, तर ते आशीर्वाद तुम्हाला पितृदेव देत आहेत, तुमचे पितृ देत आहेत. तर नक्कीच तुम्हाला काही पितृंसाठी तुम्हाला कार्य करण्याची गरज आहे. पितृंसाठी दान धर्म करा. या अमावस्येच्या दरम्यान काही ना काहीतरी तुम्हाला चॅरिटी करायची आहे, दान धर्म करायचा आहे. मे बी ते एखाद्या ठिकाणी जाऊन करा किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही पितृंसाठी दान करा किंवा पितृशांतीसाठी एखादा रुद्राभिषेक करा किंवा काय तुम्हाला जलाभिषेक करा. काही तुम्हाला करता येत असेल तुमच्यासाठी, तुमच्या ज्याने, तर तुम्ही ते करायचं आहे. नक्कीच येथे दिसून येत आहे जे कावळा आहे, कावळा पक्षी आहे, त्याला तुम्हाला काहीतरी खाऊ घालायचं आहे. तर नक्कीच पितृशांतीसाठी तुम्ही हे करायचं आहे. ज्या काही गोष्टी करत आहात त्यामध्ये तुम्हाला आता नवीन सुरुवात दिसून येईल. जी काही तुमची मॅनिफेस्टेशन आहे, ती मॅनिफेस्टेशन, तुमची इच्छा, तुमची विश पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काही ना काही रिच्युअल्स करण्याची गरज आहे. ते काय आहेत त्यासाठी तुम्ही नक्कीच मला संपर्क साधायचा आहे किंवा इतर कुणी तुमचे मार्गदर्शक असतील त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता. कारण की तुमची विश जी आहे ती आता थोड्यापर्यंत आलेली आहे, लवकरच ती पूर्ण होणार आहे. विश फुलफिलमेंटचं हे कार्ड आहे. द वर्ल्डचं कार्ड काय दाखवतंय? समाप्ती. म्हणजे मागच्या ज्या काही गोष्टी होत्या निगेटिव्ह गोष्टी ज्या होत्या त्या येथे संपत आहे. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपलेली आहे. इतक्या दिवस तुम्ही एखाद्या लूपमध्ये फसलेले होतात की तुम्ही तिथेच पुन्हा तिथे अडकत होता. तर आता इथून पुढे तुमचा मार्ग मोकळा होताना दिसून येत आहे. हे जे काही चक्र गोल फिरत होतं, तर यातून तुम्ही बाहेर पडत आहात. आता यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. एक प्रकारे तुम्हाला नवीन पोर्टल ओपन होत आहे तुमच्यासाठी. या अमावस्येच्या दरम्यान एक मोठं पोर्टल ओपन होत आहे. मागील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर जाऊन एक पॉझिटिव्ह रिसेट तुमच्या जीवनामध्ये रिसेट होत आहे. रिलेशनशिपमध्ये कदाचित तुम्ही आतापर्यंत स्वतःच्या बाबतीमध्ये खूप जास्त नकारात्मक विचार करत होतात की नाही, माझ्या बाबतीमध्ये हे घडू शकत नाही, माझं असंच आहे, मी अशीच आहे, माझ्या बाबतीत असंच घडतं, मी असाच आहे, मला कधीच चांगलं मिळत नाही किंवा माझ्यामध्येच काही कमी आहे. हे जे काही नेगेटिव्हिटी होती रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा, जी नकारात्मकता होती तुमच्यामध्ये, तर पर्सन असाच आहे, तो तिकडेच गेला, हे असंच करतो तसंच करतो, किंवा हे जे काही असतं चालू असतं आपल्या माइंडमध्ये सतत 24 तास, तर ह्यामधून तुम्हाला आता एक बाहेर पडण्याचा एक वेगळा मार्ग दिसेल, स्पिरिच्युअल मार्ग दिसेल, ज्याने तुम्हाला कळेल की नेमकं तुम्हाला पुढे काय करायचं आहे. गुरु आलेले आहेत, बरोबर, दत्तगुरु आलेले आहेत, तुमचे पितृ आलेले आहेत. ते तुम्हाला, दत्तगुरु तुम्हाला मार्ग दाखवतील, पितृ तुम्हाला आशीर्वाद देतील. चालायचं तर तुम्हालाच आहे. सो तुम्हाला आता मार्ग दिसत आहे. आई तुळजाभवानीची तुम्हाला येथे आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे. त्याचबरोबर शनी महाराजांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला आहे. तर नक्कीच येथे तुमच्या कर्मावरती तुम्हाला पुढे फोकस करायचा आहे. कर्म कोणते करायचे आहे या संदर्भामध्ये तुम्हाला एक डिवाइन येथे गाईड करत आहे की तुमचे कर्म जे आहे ते इथून पुढे तुमचं जे काही गोल आहे, बॉटमची एनर्जी आहे, आपल्याला 7 ऑफ कपची एनर्जी आहे, तुमच्या गोलवरती तुम्हाला फोकस व्हायचा आहे. जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असो, करिअरच्या बाबतीमध्ये असो, इतरही जे काही तुमची विश आहे, जे काही आहे तुमच्या डोक्यामध्ये सध्या तुम्हाला जे करायचंय त्यावरती तुम्हाला आता फोकस होता येणार आहे. जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत असाल, बहुतेक असू शकतं तुम्ही मागच्या काही काळामध्ये खूप जास्त डिस्ट्रॅक्शनला सामोरे गेले आहात.
खूप असं पाहिलेलं आहे तुम्ही की तुम्ही भटकलेले आहात, सगळीकडे जाऊन भटकलेले आहात, परंतु तुम्हाला योग्य तो मार्ग नव्हता मिळत, योग्य ते तुम्हाला दिशा नव्हती मिळत. तर येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या गोलवरती, तुमच्या ध्येयावरती येथे फोकस होताना दिसून येत आहे. अँड ही जी काही निगेटिव्हिटी होती, तुम्ही कदाचित इथून मागे निगेटिव्हली त्या गोष्टीकडे फोकस करत होतात की काहीतरी कोणाच्या तरी इन्फ्लुएन्समध्ये येऊन कुणीतरी निगेटिव्ह तुम्हाला करतंय, कुणीतरी तुम्हाला इल्युजनमध्ये टाकतंय, कुणीतरी तुम्हाला भटकवतंय, कुणीतरी तुम्हाला तुमच्या चांगल्या कार्यापासून भटकवतंय, स्पिरिच्युअलिटीपासून भटकवतंय, तुमच्या ध्येयापासून भटकवतंय. अशा लोकांच्या संपर्कामध्ये तुम्ही असाल तर ही निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती बॅकफायर होत आहे फ्रॉम दिस अमावस्या, फ्रॉम दिस न्यू मून. तर तुम्ही तुमच्या गोलकडे शांतपणे फोकस करताना दिसून येत आहे. तुमच्याकडे एक अशी पीस येत आहे, एक ध्यान लागतं, आपण म्हणतो ना ध्यान. कधी कधी आपलं ध्यान नाही लागत, आपल्याला कळत नाही नेमकं काय. तर आता ही ध्यानाच्या अवस्थेकडे तुम्ही जात आहात, उच्च अवस्थेकडे तुम्ही जात आहात. एक आत्मशुद्धी होत आहे. जे काही हे बघा, ह्या अमावस्येच्या दरम्यान तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतील, तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना येतील. तुम्हाला असं वाटेल की माझ्या जीवनामध्ये काहीच योग्य घडत नाही, मी कदाचित अयोग्य आहे, माझ्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टी घडतच नाही. तर ही निगेटिव्हिटी आहे, फिअर आहे, भीती वाटेल, कशाची तरी खूप जास्त भीती वाटेल तुम्हाला, खूप साशंक मन होईल, एक डाऊट्स तुमच्या मनामध्ये येतील की नाही हे खोटंच होतं, असंच होतं, असे भरपूर डाऊट्स येतील. परंतु हे रिलीज होऊ द्या, बिकॉज ही शुद्धी होत आहे, आत्मशुद्धीकरण, पर्जिंग होत आहे. तर हे होऊ द्या. तुमच्या जीवनामध्ये जे काही घडते सध्या 1-2-3 दिवसात बघा स्वतःला, कशाला रिॲक्ट करू नका, कशावरती ठाम होऊ नका. कारण की मनाला काय पाहिजे, मनाला ठाम व्हायचंय, नाही आता असं आहे ना, मग ह्याच्यावरती हेच खरं आहे, मग ह्याच्यावरती ठाम व्हायचं. परंतु प्रत्येक गोष्टीच्या 2-3 बाजू तरी असतातच, 4-5 बाजू असतात माझ्या मते तरी. तर प्रत्येक गोष्टीला आपण लगेच एका ह्याच्यावरती ठाम होऊन नाही चालणार. तर बघा, हे विचारांवरती तुम्ही फोकस करू नका, कुठल्याही एकाच गोष्टीला धरू नका, कारण की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या डोक्यात दुसरा विचार येऊ शकतो. तर येथे नक्कीच तुम्हाला डिवाइन गाईड करते. ही आत्मशुद्धीकरणाची प्रोसेस असणार आहे या अमावस्येच्या दरम्यान. तर हे स्ट्रॉंग आहे अमावस्या, कारण ही शनी आहे, शनी अमावस्या आहे, शनी जयंती आहे, कारण की कार्मिक रिलीज होत आहे, तुमचा कर्मा तुम्हाला फेस करावा लागणार आहे. तुम्ही आतापर्यंत जी काही एखादं तुमच्या मनामध्ये राहिलेलं दुःख आहे, एखादी कोर फिलिंग आहे जी कधी सरफेसवरती आली नाही, तर ती पुढे येऊ शकते. त्यातूनही तुम्हाला भीती वाटणं, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसणं, स्वतःबद्दल एक नेगेटिव्ह थिंकिंग येणं, सो कुठेतरी बाहेर जाण्याची पण भीती वाटणं, कुठेतरी काहीतरी करण्याची पण भीती वाटणं, एक फिअर जी एनर्जी, जी कोणती एनर्जी तुमची दबलेली आहे, सप्रेसमध्ये आहे, ती बाहेर येणार आहे. सो ह्या सॉरी ह्या 2 दिवस तुम्हाला ऑब्झर्वेशन स्वतःचं करायचं आहे, शांत बसायचं आहे, मेडिटेट करायचं. येतो विचार येऊ द्या, जातो विचार जाऊ द्या, डोंट रिॲक्ट, काही रिॲक्ट करू नका, बस पीसमध्ये राहा, शांततेत राहा. नक्कीच तुम्हाला डिवाइन पुढे काय आहे तुमच्यासाठी सेलिब्रेशन आफ्टर 3 months. आता सध्या शांत राहा, आता सध्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहा, आता सध्या खूप जास्त निर्णय घेऊ नका, कुठल्याही त्याच्यावरती पोहोचू नका, निर्णयापर्यंत पोहोचू नका की हे असं दिसतंय म्हणजे असं, जे दिसतंय ते खरं नसतं कधीच. तर या मागचं काय चाललंय त्या देवालाच माहिती आहे, त्या ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी घडतात आपल्याला नाही माहिती. त्यामुळे जोपर्यंत तुमचं सक्सेस तुम्हाला मिळत नाही, जोपर्यंत तुमचं गोलपर्यंत, ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला कसं काय वाटतं की ते खोटं आहे, कसं काय वाटतं की तुम्हाला ते चुकीचं आहे. जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचणारच नाही, आपल्याला तोपर्यंत कळणारच नाही ते खरं होतं की खोटं होतं. मग आपण मनाचे काय म्हणतात मनोरे बांधण्यापेक्षा भविष्यात जी एनर्जी येत आहे, तुमच्या सक्सेसफुल एनर्जी येत आहे, एक सेलिब्रेशन येत आहे तुमच्या जीवनामध्ये, त्याला तुम्ही दूर लोटताय तुमच्या निगेटिव्ह थिंकिंगने. तर निगेटिव्हली विचार नाही करायचा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, भलेही वेळ लागेल, परंतु तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे, उत्साह येत आहे. नेगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या ह्या अमावस्येच्या दरम्यान सरफेसवरती येतील, परंतु त्या रिलीज होऊ द्या. कोणीही तुम्हाला येथे बांधण्यासाठी आलेलं नाही, कारण की येथे दिसून येत आहे की तुमचा तेवढा प्रभाव आहे, तुमच्या कार्याचा तेवढा प्रभाव आहे, जे की तुम्हाला तुमचे पितृ जे आहेत येथे आशीर्वादित करत आहेत, तुमचे गुरुदेव दत्त जे आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवत आहे. आणि जर एवढ्या परिस्थितीमधून तुम्हाला अजूनही समजत नसेल की नेमकं काय कन्फ्युजन आहे, काय तुम्हाला क्लॅरिटी जर हवी असेल, तर नक्कीच तुम्ही मला टॅरो थ्रू मार्गदर्शन घेऊ शकता. माझ्याकडून मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आय एम सर्टिफाईड टॅरो कार्ड रीडर, काउन्सलर, तुम्हाला जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर नक्कीच येथे तुमची आत्मशुद्धी होत आहे, आत्ममंथन करायचं आहे तुम्हाला. नेगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला येथे जरी सध्या ट्रिगर करतील तरी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. ओके, तर नक्कीच येथे डेव्हिल एनर्जी आहे, असू शकतं तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये, तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही सध्या ह्या ज्या निगेटिव्ह ऊर्जेशी डील करत आहात तर यातून बाहेर पडणार आहात. ब्लॅक मॅजिक किंवा ऑदरही हे बघा, दोन स्तर आहेत येथे. जे कोणी पुढे गेलेलं आहे, खूप त्यांनी स्वतःवरती कार्य केलेलं आहे, मेडिटेशन थ्रू, इतरही जे काही साधने थ्रू ते पुढे गेलेले आहेत. तर आता त्यांना एवढा प्रभाव जाणवणार नाही, त्यांना फक्त मे बी फिजिकली काही सिम्पटम्स जाणवतील,
हेल्थ इश्यू जाणवतील, परंतु मानसिकरित्या ते चांगले राहतील. फक्त काही एनर्जी जे आहे त्या भीती दाखवतील बिकॉज ऑफ दिस नेगेटिव्ह एनर्जी. असू शकतं काही तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत आहे की ते तुम्हाला इंडिकेट करत आहे दिस इज द साईन, हे असं आलेलं आहे घरामध्ये किंवा असं होत आहे, तर हे नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे. तर तुम्हाला दिसेल तर नक्कीच येते काही ब्लॅक मॅजिकच्याही ऊर्जा आहेत, परंतु ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या दूर होतील. तुमच्या नात्याच्या संदर्भात तुमचे पर्सन काहीतरी वेगळं वागतील, तुमचे हस्बंड असतील घरामध्ये, वाईफ कोणी असेल, तुमचं रिलेशनशिप असेल तर त्यामध्ये तुम्हाला काहीतरी नकारात्मकता दिसेल. तर ही सर्व डेव्हिल एनर्जी आहे आणि लवकरच ती दूर होईल. फक्त डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे तुम्हाला. डिवाइनशी कनेक्टेड राहा, सात्विक शुद्ध एवढ्या 2-3 दिवसामध्ये शुद्ध आहार घेणे, शुद्ध राहणे, शुद्ध विचार करणे, सात्विक आहार घेणे, सात्विक जीवन व्यतीत करा, मौन बाळगा, खूप जास्त रिॲक्ट करू नका, कम्युनिकेशन सुद्धा खूप जास्त ठेवू नका. सो ह्या सर्व ऊर्जांना तुम्हाला स्वीकारायचं आहे. तुमच्यातील डिव्हाइन ऊर्जा जी आहे तिला तुम्हाला प्रस्थापित करायचं आहे. डिव्हाइन बिंग आहात तुम्ही, परंतु असू शकता अद्यापर्यंत तुम्ही तिथपर्यंतच्या ऊर्जेपर्यंत पोहोचलेले नाही आहात. मॅनिफेस्टेशन पॉवर तुमची वाढलेली आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करा. म्हणजे चांगलंच बोला. चुकीच्या पद्धतीने बोललात तर मी जसं तुम्हाला सांगितलं तुमचं जे चक्र आहे, एक चक्र संपत आहे आणि दुसरं चक्र सुरू होत आहे. सो ही एंड ऑफ द वन सायकल अँड स्टार्टिंग ऑफ न्यू सायकल. म्हणजे जुनी सायकल संपून, म्हणजे जुनं चक्र संपून नवीन चक्र तुमच्या जीवनामध्ये आता सुरू होत आहे आणि ते तुमच्यासाठी भाग्यकारक असणार आहे. बिकॉज ऑफ व्हील ऑफ फॉर्च्यून. इट्स नॉट अ नॉर्मल कार्ड, मेजर अर्काना कार्ड आहे, मोठं कार्ड आहे. तुमच्या जीवनातील मोठा बदल दर्शवित आहे. म्हणजे मोठं काहीतरी होणार आहे, बिग असं काहीतरी होणार आहे. बॉटमची एनर्जी आहे, सो बिगच होणार, काहीतरी मोठंच होणार, काहीतरी भाग्यकारकच होणार, काहीतरी असं काहीतरी होणार आहे की भविष्यामध्ये तुम्ही काहीतरी मला वेगळं पॉझिटिव्ह खूप स्ट्रॉंग काहीतरी असं करताना दिसून येतात, जे की ह्या जगाला सुद्धा मार्ग दाखविल. असं काहीतरी तुमच्याकडून घडत आहे. अशा मोठ्या मिशनसाठी तुम्हाला डिवाइन तयार करत आहे. जर तुम्ही ह्या जर्नीमध्ये असाल, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये असाल तर नक्की 100% तुमच्यासाठी इट्स अ गुड साईन, इट्स अ पॉझिटिव्ह साईन की तुमच्या दोघांच्या एनर्जीने ज्यावेळेस तुमचं पुन्हा रियुनियन होईल, त्यानंतर एक मिशन सुरू होईल. तर ते पाहून कदाचित इतर लोकांचे थोडेसे समजून घ्या. तर नक्कीच येथे दिसून येत आहे इट्स एनर्जी ऑफ डिवाइन लव्ह. म्युच्युअल फिलिंग्स आहे दोघांमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की नेगेटिव्हली तुम्ही विचार करत असाल, कारण की ते दिसतंय तुमचे पर्सन मे बी निगेटिव्हली काही थिंकिंग करत असतील, तर येथे म्युच्युअल फिलिंग्स आहेत. सो ह्या दोन्ही कार्ड्स थ्रू तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे की पॉझिटिव्ह बदल होत आहेत, भाग्यकारक बदल तुमच्यासाठी होत आहे, तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये होत आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग अँड नक्कीच भविष्यामध्ये दोघे मिळून काहीतरी एक मोठं कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. मिशन, फोकस ऑन युअर मिशन. सो एवढं सगळं झालं, हे फक्त ट्रेलर होता, अजून तर खूप काही व्हायचं आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की मिशन बिगिन्स फ्रॉम नाऊ. तर काहीतरी गोष्टी आहेत ज्या आतापासूनच सुरू झालेल्या आहेत. आधी नेगेटिव्हिटी तुमची दूर होईल, दोघांचीही ऊर्जा जी आहे ती सारखी होईल. म्हणजे असू शकतं काही वर आहे, काही इकडं तिकडं कमी जास्त आहे. तर सेम पेजवरती जेव्हा तुम्ही याल, जेव्हा हे सर्व गोष्टीने ॲक्सेप्ट कराल, तेव्हा दोघांचं मिळून एक मिशन असणार आहे. तर ते मिशन सुरू होत आहे. समजा आता त्याला सुरुवात होत आहे. सो मिशन बिगिन. नक्कीच काही मोठं कार्य तुम्ही मिळून करत आहात, जे इतरांसाठीही खूप, ह्या मदर अर्थसाठी, या डिवाइन साठी तुम्ही करणार आहात. आणि ते खूप येथे दिसून येत आहे, स्ट्रॉंगली इंडिकेट होत आहे की ते तुमच्याकडून होणारच आहे. त्यामध्ये शंका कुठली नाही, कारण की व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. यू आर अ डिवाइन फेमिनाईन. डिवाइन फेमिनाईन ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. खूप एक दैवीय स्त्री अशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. तर लवकरच तुमची जे काय आहे आपल्याला इथे युनियन होताना दिसून येत आहे. डिवाइन युनियन होताना दिसून येत आहे. सो मार्क माय वर्ड्स अँड क्लेम दिस रीडिंग. डिवाइन युनियन होईल तुमच्या पर्सनसोबत. तुमचे जे काय मिशन आहे पुढचं, त्यासाठी मदर अर्थला हे पाहिजे आहे. मदर अर्थला ही लव फ्रिक्वेन्सी पाहिजे आहे. मदर अर्थला ही पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे. बिकॉज ऑफ दिस डेव्हिल कार्ड अँड नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा जी वाढलेली आहे, ब्रह्मांडाची वाढलेली आहे. आपण पाहतो आज आपण किती असे बघतो टी व्हीवरती, इकडं तिकडं किती असतात हे नकारात्मक गोष्टी, सगळे नकारात्मकच आहे. आपण पाहतो मोबाईल काढला तरी
असे चांगले चांगले तर गोष्टी कुणी पाहतच नाही. सगळ्यांना फक्त जे हाय रेटेड चॅनल आहेत ते बघा तुम्ही कुठले आहेत ते बहुतेक सगळे असेच आहेत. आणि ते दुसरे तर मी पाहतच नाही ते इंस्टाग्राम वगैरे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे हे निगेटिव्हिटी जी वाढलेली आहे ती एखादा अंधार घर आहे, एकदम खोली जी आहे अंधाराची आहे. एखाद्या दिव्याला छोट्या वाटलं की मी एकटा आहे, मी काय करणार एवढ्या मोठ्या अंधाऱ्या खोलीमध्ये, जर मी गेलो तर मी हरवून जाईल, मी काय करणार, माझं काय अस्तित्व ह्या अंधाऱ्यापुढं, ह्या सर्व काळोखापुढं माझं काय अस्तित्व. परंतु ज्यावेळेस तो प्रज्वलित होतो तो दिवा, त्यावेळेस हळूहळू त्या अंधाराला चिरत जातो आणि तिथे एक साम्राज्य सुरू होतं कशाचं, प्रकाशाचं. म्हणून असं नाही समजायचं की मी छोटं काहीतरी कार्य करते म्हणजे माझ्याच्याने हे होणार नाही. सुरुवात तर करायला पाहिजे ना. तर ती सुरुवात होताना दिसून येत आहे, ती बिगिनिंग होताना दिसून येत आहे. एंड ऑफ ओल्ड सायकल अँड बिगिनिंग ऑफ न्यू सायकल. तर जुनी जी चक्र आहे ती संपून आता पुढील उद्देशासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे. मे बी दोघांनाही तयार केलं जात आहे. तर एकट्यावरती वर्क नाही करत डिवाइन, दोघांवरतीही वर्क करतं. मे बी मागे पुढे करतं, परंतु दोघांवरतीही वर्क होतं. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की सुरुवात होत आहे. आणि सायन्सही तुम्हाला तसे मिळतील. काही ना काहीतरी असं तुमच्या पुढे येईल की तुम्हालाही वाटेल की हा काहीतरी होतंय आपल्या जीवनामध्ये, काहीतरी डिवाइन आपल्याला साईन देते. जसं की हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पहा. माझी एक फ्रेंड आहे जी मानवतला आहे आणि त्यांच्या तिकडे एक शिवपार्वती आहेत. तर हा शिवपार्वतींचा व्हिडिओ पहा तुम्ही. यांच्याकडे मन्नत मागा तुम्ही, काय तुम्हाला मागायचे आहे. कारण की अशी मान्यता आहे की जर ह्यांना आपण मागितलं आपली इच्छा पूर्ण करा मग बोललात तुम्ही, तर आफ्टर म्हणजे पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे जाऊन तो नवस फेडायचा असतो, तिथे लग्न लावायचं असतं दोघांचं. म्हणजे रिलेशनशिपसाठी हा खूप छान आणि सुंदर असा हा व्हिडिओ त्यांनी मला पाठवलेला आहे. आणि मलाही खूप म्हणजे मी आता काय सांगू, मला असे व्हिडिओज येतात किंवा मैत्रिणी वगैरे कोणी पाठवतो तर खूप मला असं वाटतं की डिवाइन मला संकेत देत आहे. तर हे असं अनोखं मंदिर आहे. असं कुठं नसतं, आपण पाहतो तर पिंडच असते सगळीकडे, परंतु हे जे मंदिर आहे येथे शिवपार्वती साक्षात उभे आहेत. तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्या, तुमची विश जी आहे ती तुम्ही त्यांना मागा. कारण की हे खूप हाय ऊर्जा आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे. कारण की येथे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की येथे 3 टायमाला त्या मूर्तीचा जो चेहरा आहे, म्हणजे शिवजींचा जो चेहरा आहे तो बदलतो. कधी बाल रूपात, कधी तरुण रूपात, कधी वृद्ध रूपात, असे 3 रूपं दिसतात. तर तुम्ही हा व्हिडिओ पहा, खूप तुम्हाला यातून पॉझिटिव्हिटी मिळेल. तर आय होप तुम्हाला ही रीडिंग नक्की रेझोनेट झाली असेल. तर तुम्ही क्लेम करा. आपण तुमच्या पर्सनचे 4-5 मेसेजेस घेऊया, मग बंद करूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी, गिव मी मेसेजेस, कलेक्टिव्हचे पार्टनरचे मेसेजेस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आय लुक फॉर यू एव्हरीवेअर. म्हणजे मी तुला पाहतोय सगळीकडे, पाहते अशा प्रकारचे. दिस टायमिंग जस्ट वॉजंट राईट फॉर अस. दिस टाइम, हा वेळ आपल्यासाठी योग्य नाही. मे बी त्यांचे मेसेजेस आहेत. डिवाइन प्लीज गिव्ह मी मेसेजेस. ओके, आय रिप्लाय आवर कन्व्हर्सेशन ओव्हर अँड ओव्हर. तर नक्कीच येथे दिसून येत आहे ते त्यांचे, तुम्ही काय तुमच्या दोघात बोलणं झालं असेल तर ते रिप्ले करत आठवत असतात. मी असं बोललो, मग ती तसं बोलली, मग हे असं बोललं. म्हणजे जे काय झालं ते तुमचं जे काही कन्व्हर्सेशन आहे ते रिप्ले चालू आहे. रिप्ले करायचं काम. आय विश थिंग्स कुड बी डिफरंट. तर त्यांनाही वाटतं की या गोष्टी जर थोड्या वेगळ्या असत्या, मे बी अशाच्या तरी बाबतीमध्ये, तर काहीतरी वेगळं घडलं असतं. द टायमिंग वॉजंट राईट फॉर अस. तर जी काही वेळ होती ती आपल्यासाठी योग्य नव्हती. आय लुक फॉर यू एव्हरीवेअर. मी तुला सगळीकडे पाहतो आहे. आय अफ्रेड टू कॉन्टॅक्ट यू. सो असंही काहीतरी आहे. वी विल बी टुगेदर अगेन. ओ यस, जसं सोल मिशनसाठी एकत्र तर यावंच लागणार आहे. सो वी विल बी टुगेदर अगेन. नक्कीच तुम्ही लवकरच टुगेदर एकत्रित येत आहात. सो क्लायमेट दिस रीडिंग, वी विल बी टुगेदर अगेन. लवकरच तुम्ही एकत्र येत आहात. ओके.
बॉटमची एनर्जी घेऊया. यू डोंट नो हाऊ हार्ड इट वॉज टू लेट यू गो. मला तुला नाही माहिती मला हे सगळं सोडून जाणं किती माझ्यासाठी अवघड होतं, किती दुःखदायक होतं. सो इट्स टाइम फॉर मी टू हील नाऊ. तर सध्या त्यांची हिलिंग प्रोसेस सुरू आहे. तर हे सगळे मेसेजेस तुमच्या पार्टनरचे आहेत. आय विश आय कुड शेअर माय गुड न्यूज विथ यू. तर त्यांनाही वाटते त्यांच्याकडे काही गुड न्यूज आहे जी तुम्हाला त्यांना शेअर करायची आहे. आय डोंट नो व्हॉट इज द गुड न्यूज बट दे वॉन्ट टू शेअर यू. आय लव्ह यू अनकंडिशनली. अनकंडिशनली आहे, त्याच्यामध्ये कंडिशन नाही कुठलीच. बिकॉज दिस इज डिवाइन लव्ह. सो मेनी थिंग्स रिमाइंड मी ऑफ यू. तुझ्या संदर्भातल्या कोणत्या तरी गोष्टी त्यांना, म्हणजे तुमच्या संदर्भातल्या काहीतरी गोष्टी अशा आहेत जे त्यांना वेळोवेळी आठवतात. सो अशी ही ऊर्जा आहे. आय फील यू लिव्हिंग मी बिहाइंड. त्यांना असं वाटतं की कदाचित तुम्ही त्यांना मागे सोडलेलं आहे आणि आयुष्यात पुढे निघून गेलेले आहात असंही त्यांना वाटत आहे. मे बी तुम्ही काहीतरी त्यांच्यापासून लपवलेलं आहे किंवा काही सांगत नाही आहात. सो त्यामुळे सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. अँड मला तर ही रिडिंग करताना खूप छान वाटलं. तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल तर क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच तुमचे काही डाऊट्स, शंका कुशंका काही तुमचे असतील तर तुम्ही माझ्याशी पर्सनल रिडिंग थ्रू कनेक्ट करू शकता. व्हॉट्सअप थ्रू तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती.